सोलापूर शहरात लोधी समाजाच्या वतीने रंगपंचमीनिमित्त पारंपरिक बैलगाड्यांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। लष्कर येथील बालाजी मंदिर येथे पोलीस उपायुक्त दिलीप पवार, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर तसेच लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले यांच्या हस्ते रंगाच्या बैलगाड्यांचे पूजन करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी घनश्याम शिवसिंगवाले, नागनाथ शिवसिंगवाले, नामदेव मनसावाले, दशरथ मनसावाले, ॲडव्होकेट सूरज सिंग लोधा, रामसिंग आंबेवाले, बंसीसिंग कैयावाले, रणजित दवेवाले तसेच नगरसेवक भारत बडूरवाले, रवी कैयावाले, जुगनबाई आंबेवाले, निर्मलाताई जंगम आदी मान्यवर उपस्थित होते। नळबाजार चौक, मुरगी नाला, कुंभार गल्ली, मौलाली चौक, जगदम चौक ते बेडर पूल या पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। या मार्गावर हजारो नागरिकांनी एकत्र येत बैलगाड्यांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला। रंगांच्या उधळणीमुळे सोलापूरच्या लष्कर परिसरात सर्वत्र रंगांची उधळण झाली असून संपूर्ण परिसर रंगमय झाला होता। आज रंगपंचमीनिमित्त सोलापूर शहरामध्ये लोधी समाजातर्फे जो मागील 150-200 वर्षापासून रंगपंचमी या दिवशी जवळजवळ 100 ते 150 बैलगाडीमधून रंगपंचमी साजरा करण्याची जी परंपरा आहे ती यावर्षीसुद्धा लोधी समाज मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत। या ठिकाणी या समारंभामध्ये या मिरवणुकीमध्ये जवळजवळ 150 बैलगाड्या सहभागी झालेल्या आहेत। तसेच सोलापूर शहरातील लोधी समाजाचे सर्व स्त्री पुरुष तरुण वर्ग त्यांचे कार्यकर्ते हे सर्वजण मोठ्या उत्साहात या सणात सामील झाल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे आणि या ठिकाणी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आणि त्यानिमित्त सोलापूर शहर पोलीस दलातर्फे माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस स्टेशननं या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आम्हीसुद्धा पोलीस दल याला चोखपणे पोलीस बंदोबस्तासाठी या ठिकाणी हजर आहोत। आणि या रंगपंचमीच्या सणानिमित्त जे बैलगाडीतून पारंपरिकरित्या जो सण साजरा होत आहे यामध्ये मला आताच असं लक्षात आलं की सर्व धर्माचे लोक यामध्ये सामील झालेले आहेत। पूर्ण जिल्ह्यातील बैलगाड्या या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि हा सण अतिशय उत्साहात साजरा होणं चालू आहे। मला पोलीस दलातर्फे सोलापूर शहर पोलीस दलातर्फे माझं एकच आव्हान आहे की ह्या लोधी समाजाच्या तरुण वर्गानं हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा आणि पोलिसांना सुद्धा योग्य ते सहकार्य करावं आणि त्यांची मिरवणूक शांततेत पार पाडावी ही मी पोलीस दलातर्फे विनंती करतो। धन्यवाद। सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी लोधी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या लष्कर विभागाच्या रंगगाड्यांची मिरवणूक या ठिकाणी निघत आहे। या मिरवणुकीची सुरुवात आमच्या सोलापूर शहराचे ACP पवारसाहेब तथा आमच्या पोलीस निरीक्षक बनगरसाहेब, काळेसाहेब व आमच्या लोधी समाजाचे अध्यक्ष जगतसिंग कल्लावाले व तसेच श्री नामदेवजी मनसावाले, बालाजी मंदिर ट्रस्टी घनश्यामजी शिवसिंगवाले, बंशीजी कैयावाले व तसेच आमच्या लोधी समाजाचे पंचायत मुरब्बीगण व तसेच नागनाथजी शिवसिंगवाले, दशरथसिंहजी मनसाले साहेब व तसेच आमचे ज्येष्ठ समाजसेवक मनोजसिंहजी बाबावाले व आमच्या लोधी समाजाचे जे ज्येष्ठ पंचायत मुरब्बी व लोधी समाज बांधवांच्या वतीने यंदाच्या वर्षी या मिरवणुकीची पूजा होऊन सुरुवात झाली। ह्या यंदाच्या वर्षी गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी गाड्यांचा ताफा 100हून अधिक आहे। यंदाच्या वर्षी मागच्या वर्षी 101 गाड्या होत्या, यंदाच्या वर्षी 120 गाड्यापर्यंत गाड्या आहेत। यंदाच्या वर्षी टेम्पो वगैरे रस्ते अरुंद असल्याकारणाने व तसेच या रस्त्यांची अडचण असल्याकारणाने मोठमोठ्या टेम्पो वगैरे यासाठी आम्ही जरा फाटा देत त्यांना रंगगाड्यांच्या बैलगाड्यांच्या आपण जे परंपरा जी आपण ज्या परंपरेनुसार आपण करतो, कारण या रंगपंचमी साजरा करत असताना या ठिकाणी आम्ही आजूबाजूच्या खेड्यांमधून भरपूर रंगगाड्या यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी आले आणि त्या रंगगाड्यांना अडचण होऊ नये म्हणून आम्ही टेम्पो वगैरे या ठिकाणी आज त्यांना फाटा दिला आहे। परंतु थोड्याफार छोट्या मोठ्या टेम्पो देखील यामध्ये आज सामील होणार आहेत। मार्ग कसा असणार आहे आज या ठिकाणी आमच्या परंपरेनुसार बेडर पोलीसतून गडा विभाग जो आहे
त्या गल्लीतून आम्ही रंगगाड्यांची मिरवणूक बाहेर काढत, तसंच पिंडार मस्जिद या बोळातून आम्ही बाहेर काढत भाजी मंडई, मुरगेला भाजी मंडई, सतनाम चौक, दत्त मंदिर, मौलाली चौक व तसेच जगदंबा चौक व तसेच थोड्या रंगगाड्या या आपण 7 रस्त्यापर्यंत उमा मेडिकलपर्यंत पाठवतो आणि त्या रंगगाड्या परत येऊन परत जगदंबा चौकावरून नळ बाजार चौक आणि खालचा कामाटीपूर भाग आणि तसेच बेडर पुलावरून नवी तालीमहून लोधी गल्ली फिरून परत बेडर पुलावरती या रंगगाड्यांची सांगता आम्ही करतो. आमच्या कमीत कमी 6 वाजेपर्यंत ह्या रंगगाड्यांच्या मिरवणुका चालतील. लोधी समाज सोलापूर शहराच्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी रंगपंचमीचा हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. या उत्साहासाठी आज श्री बालाजी मंदिर येथे आत्ताच या सोलापूर शहराचे आमच्या सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनगर साहेब यांच्या हस्ते आणि ACP साहेब पवार साहेब यांच्या हस्ते पूजा झालेली आहे आणि आता पूजा करून बैलगाड्यांच्या ताफ्याला मार्गस्थ करण्यासाठी आम्ही इथं सज्ज झालेलो आहोत. लोधी समाजाची ही परंपरा गेल्या 150 ते 200 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. या रंगपंचमी उत्सवामध्ये फक्त लोधी समाजच नव्हे तर या परिसरातील प्रत्येक घटक या आमच्या रंगपंचमी उत्सवामध्ये सामील होत या रंगपंचमी उत्सवाचा आनंद घेत असतो आणि आत्तापर्यंत कधीच या उत्सवाला गालबोट लागलेलं नाही आणि लागणार नाही आहे. कारण या परिसरातील सर्व नागरिक एकोप्याने, एकमताने आणि एक दिलाने ही रंगपंचमी साजरी करत आहेत. आमच्या समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, आमच्या समाजाचे दुसरे सेवा संघाचे अध्यक्ष मनसावाले साहेब, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, बन्सी कैयावाले, माझे सहकारी नगरसेवक भारतसिंग बडरूवाले आणि त्याचबरोबर समाजाचे सर्व ज्येष्ठ पंच मुरब्बी यांना घेऊन ही रंगपंचमी दरवर्षीप्रमाणे जशी साजरी केली जाते त्याही अतिशय उत्साहाप्रमाणे यावर्षी आम्ही करत आहोत. आणि यावर्षी पुन्हा एकदा ही रंगपंचमी साजरी होत असताना मी संबंध सोलापूरवासियांना लोधी समाजाच्या वतीनं रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. काय वैशिष्ट्य आहे की बैलगाड्याच आहेत, गाड्या आहेत किती आहे? दरवर्षीप्रमाणे एक सोलापुरातच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण अशी आमची रंगपंचमी होत असते आणि प्रामुख्याने इथं म्हणजे जो बैलगाड्याचा ताफा असतो ही दरवर्षी वाढत चाललेला आहे. गेल्या वर्षी 101 होते, यावर्षी 120पर्यंतचा हा ताफा वाढलेला आहे आणि ही परंपरेनुसार चालू झालेली परंपरा जी आणि आज ही त्याच परंपरेनुसार आम्ही ही रंगपंचमी साजरी करत आहोत. थांबा एक मिनिट साहेब, थोडं चला बिल्डिंगवर जाऊया तिकडे. हे सुटले म्हणजे आवडत नाही ते. चला
घातलंय हा मग बरोबर मारला